तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर काही मुले सलग कसे 2-3 वर्ष ट्रॉफी घेतात, तर ही एका प्रश्नावरून तुम्हाला हे मी सांगते. हे बघा, हा दुसरीचा प्रश्न आहे. सन 2023चा शिक्षक दिन मंगळवारी होता, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल? आणि इथं काय विचारलं आहे बघा, हा तिसरीची प्रश्नपत्रिका आहे. ह्याच्यामध्ये इथं प्रश्न आलेला आहे की सन 2025 या वर्षाची सुरुवात बुधवारने झाली, तर त्याच वर्षाचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? जर तुम्ही इथं दुसरीला चांगला अभ्यास केला तर त्याचा उपयोग नक्की तिसरीला होतो. आणि म्हणून ते काही मुले असं ठराविक असतात की ते दरवर्षी ट्रॉफी मिळवत जातात. तर तुमचाही अभ्यास अशा प्रकारचा असला पाहिजे. तर चला, तुम्हाला मी ह्या दोन्ही कॅलेंडरवरचे प्रश्न आहेत, तर मी तुम्हाला हा प्रश्न सोडून दाखवते तिसरीचा. सन 2025 या वर्षाची सुरुवात बुधवारने झाली, तर त्याच वर्षीचा प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर ह्याच्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजेत की प्रजासत्ताक दिन कधी येतो. वर्षाची सुरुवात कधी होत असते? 1 जानेवारीला. प्रजासत्ताक दिन कधी येत असतो? 26 जानेवारीला. तर आता तुम्ही मला स्वातंत्र्य दिन कधी असतो ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, बघू किती जणांचं बरोबर येते. तर आता हा प्रश्न सोडून दाखवते. हा प्रश्न सोडवताना बघा कॅलेंडर कसं बनवायचं. आता आपण कॅलेंडर तुम्ही पाहिलं असेल, तर रविवार असतो, तर सोमवार, तर मंगळवार, बुधवार, हे गुरुवार, तर शुक्रवार आणि शनिवार. तर बघा, आता आपल्याला वर्षाची सुरुवात म्हणले म्हणजे 1 तारखेला कोणता वार आहे? बुधवार. तर आता सगळ्या नंबर लिहित बसायचे का नाही? 1 मध्ये 7 मिळवा, कारण 7 दिवसाचा आठवडा असतो. मग 1 मध्ये 7 मिळवलं किती येईल? 8. 8 मध्ये 7 मिळवा 15. 15 मध्ये 7 मिळवा 22. मग आपल्याला 26 तारखेचं काढायचं आहे बघा. 22च्या नंतर हे 23, 24, 25 आणि इथं येईल 26. मग 26 तारखेला कोणता वार आला? रविवार. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? रविवार. तर तुम्ही आता मला हा प्रश्न, सन 2023चा शिक्षक दिन मंगळवार होता, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल? हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की टाका. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचा अभ्यास किती झाला हे तुम्हाला समजेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.